श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे सोमवार आणि हा श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असणार आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांची अगदी मनोभावे पूजा अर्चा करायची आहे. या दिवशी भगवान शिवशंकर, माता पार्वती यांची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होण्यासाठी, आपल्या घरातील जे काही दोष अडचणी आहेत ते दूर होण्यासाठी, त्याचबरोबर आयुष्याचं सोनं होण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला शिव मंदिरातून ही एक वस्तू आपल्या घरी घेऊन यायची आहे. ही एक वस्तू आपल्याला शिव मंदिरातून आपल्या घरी का घेऊन यायची आहे, कारण आपल्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, आलेला पैसा हा घरातून बाहेर निघून जात असेल, आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे, या उपायासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. कारण हा जो सोमवार आहे तर हा श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असणार आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी हा जो उपाय आहे तर तो अवश्य करायचा आहे. प्रत्येकाने हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे, जेणेकरून आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आपली जी इच्छा आहे तर ती 24 तासात पूर्ण होईल, इतका हा प्रभावी उपाय आहे. तर याची जी माहिती आहे तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटलं तर आपल्या मित्रपरिवारांसोबत भी नक्की शेअर करा. तर पहा, 25 जुलैपासून पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि 22 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याची समाप्ती आहे. आणि हा जो सोमवार असणार आहे उद्याचा, तर तो श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असणार आहे. त्यामुळे आपल्याला जे उपाय आहे, जे पूजा आहे, सेवा आहे, तर त्या उद्या करता येणार आहेत. त्यामुळे तर पहा, श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा असतो आणि श्रावण महिन्यातील सोमवार जो असतो तो प्रत्येक विशेष सोमवार म्हणून ओळखला जातो. आणि त्याचबरोबर शिवपिंडीवरती आपण प्रत्येक सोमवारी शिवामूठ ही धान्य जे आहे तर ते अर्पण करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी करायचा आहे. सोमवारी तुम्हाला उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय करता येणार आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय प्रदोष काळामध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आता बऱ्याच जणांना प्रदोष काळ कोणता असतो हेच माहीत नाही. तर प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्त होण्या अगोदर 1 तास आणि सूर्यास्त झाल्यानंतर 1 तास जो कालावधी असतो, तर हा कालावधी जो असतो तर तो प्रदोष काळ म्हणून ओळखला जातो. या काळामध्ये भगवान शिवशंकरांची आपण पूजा आराधना केली तर शिवशंकर हे लवकर प्रसन्न होतात. भक्तांच्या इच्छा मनोकामना ते पूर्ण करतात. आता पहा, जर तुमच्या मनासारखी कोणतीही गोष्ट घडत नसेल, तुमच्याकडे पैसा येत नसेल, पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने निघून जात असेल, आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, आर्थिक समस्या तुम्हाला जाणवत आहेत, तुम्हाला इतरांकडून कर्ज घ्यावं लागत आहे, इतरांकडून पैसे उसने घ्यावे लागत आहेत, त्यांचे कर्ज देखील तुम्हाला फेडणं शक्य होत नसेल, त्याचबरोबर तुमची मुलांची प्रगती होत नसेल, तुमच्या घराची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे. हा उपाय केल्याने कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते, मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते. तसेच घरामध्ये असणारे नकारात्मकता, अडचणी, दोष हे सुद्धा नष्ट होऊन जातात. शत्रुपीडा देखील दूर होऊन जाते, इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे आणि सोमवारच्या दिवशी, श्रावण सोमवारच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. जो बी व्यक्ती हा उपाय करते त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, त्याशिवाय त्यांच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही.
आता पहा, सोमवारच्या दिवशी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर जरी उठले तरीसुद्धा चालेल. आणि तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर जर अंघोळ करणं शक्य असेल तर या वेळेमध्ये अंघोळ करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही जी वेळ आहे ना, तर सकारात्मक लहरी या वेळेमध्ये जास्त अधिक प्रमाणामध्ये असतात. कारण या वेळेमध्ये देवदेवता देखील स्नान हे करत असतात. आता अंघोळीचं पाणी जेव्हा काढताल तेव्हा त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे, एक बेलपत्र टाकायचं आहे, गंगाजल टाकायचं आहे आणि हे स्नान तुम्हाला करायचं आहे. यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवपिंडीवरती तुम्हाला जलाभिषेक, रुद्राभिषेक, त्याचबरोबर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. तुम्हाला ज्याने शक्य असेल त्याने तुम्ही अभिषेक हा करायचा आहे. त्याचबरोबर शिवपिंडीवरती तुम्हाला बेलपत्र, पांढरे फूल, त्याचबरोबर तुम्हाला धोत्र्याचं फूल भेटलं, फळ भेटलं ते अर्पण करायचं आहे. या सर्व गोष्टी शिवपिंडीवरती अर्पण करायच्या आहेत. शिवपिंडीवरती अर्पण केल्यानंतर भगवान शिवशंकरांची तुम्हाला मनोभावे पूजा करून घ्यायची आहे आणि धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. अशी पंचोपचार पूजा तुम्हाला भगवान शिवशंकरांची करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला जो उपाय मी सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला शिवपिंडीवरती करायचा आहे. म्हणजे तुम्हाला यासाठी शिव मंदिरामध्ये जावं लागणार आहे. शिव मंदिरामध्येच हा उपाय करता येणार आहे. तर काय करायचं आहे, शिव मंदिरामध्ये जाण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सोबत तुमच्या एक तांब्याचा कलश पाण्याने स्वच्छ भरून घ्यायचा आहे. आता या पाण्यामध्ये तुम्हाला 1 चम्मच गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे, एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि त्या गंगाजल असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा थोडंसं टाकायचं आहे. आणि हे पाणी त्याचबरोबर तुम्हाला बेलपत्र घ्यायचे आहेत. 5 बेलपत्र घेऊ शकता. तुम्हाला जेवढे बेलपत्र अर्पण करायचे असतील तेवढे बेलपत्र तुम्हाला सोबत घ्यायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला भस्म असेल किंवा मग तुम्ही चंदन, हे सर्व काही गोष्टी ज्या आहेत तर त्या सोबत घेऊन जायच्या आहेत. एक दिवा घेऊन जायचा आहे. तुपाचा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही घेऊन जाऊ शकता. आता तुम्हाला 5 बेलपत्र हे घ्यायचेच आहेत. त्यामध्ये तुम्हाला 3 पानं असणारे बेलपत्र घ्यायचे आहेत. तर ओम नमः शिवाय असं त्या बेलपत्रावरती तुम्हाला चंदनाच्या साह्याने लिहायचं आहे. आता बघा, ओम नमः शिवाय कसं लिहायचं, तर वरचं जे मोठं पान असतं मधलं, तर त्यामध्ये ओम लिहायचं आणि खाली नम आणि शिवाय असं तुम्हाला लिहायचं आहे. 5ही पानावरती लाल चंदनाने ओम नमः शिवाय असं बेलपत्रावरती तुम्हाला लिहायचं आहे आणि हे बेलपत्र पाणी घेऊन तुम्हाला शिव मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा, धूप, अगरबत्ती प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे हे जे पाणी घेऊन गेलेलं आहात तर ते जल अर्पण करायचं आहे शिवपिंडीवरती. आता तुम्ही हे जल अर्पण करत आहात त्यावेळेस ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम असं तुम्हाला म्हणायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे जे बेलपत्र तुम्ही घेऊन गेलेला आहात तर ते बेलपत्र पालथं तुम्हाला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे. एक बेलपत्र अर्पण करायचं, एक तांदळाचा दाणा तुम्हाला शिवपिंडीवरती अर्पण करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या मनातील जी बी इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. आता परत दुसरं बेलपत्र घ्यायचं, दुसरा एक तांदूळ घ्यायचा आणि ते अर्पण करायचं आणि परत तुमची जी इच्छा आहे ती व्यक्त करायची. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र देखील म्हणायचा आहे. आता बेलपत्र तुम्ही कसे अर्पण करणार, तर बेलपत्र हे पालथे आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचे असते आणि देठ आपल्याकडे येईल अशा पद्धतीने अर्पण करायचे असते. आणि असं हे 5 बेलपत्र आणि 5 तुम्हाला तांदळाचे दाणे अर्पण करून तुमची जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे. आता पहा, तुम्हाला तिथे बसूनच भगवान शिवशंकरांचं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं नामस्मरण करायचं आहे. तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि जे बेलपत्र तुम्ही 5 अर्पण केलेले आहे त्यातलं एक बेलपत्र तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. आता हे बेलपत्र घरी आणल्यानंतर तुम्हाला तुमची जी तिजोरी आहे, म्हणजे जिथे तुम्ही छोटे मोठे पैसे ठेवता, कागदपत्र ठेवता, त्या ठिकाणी तुम्हाला हे जे बेलपत्र आहे तर ते ठेवायचं आहे. हे बेलपत्र जे असतं तर त्या बेलपत्रामध्ये अभिमंत्रित झालेलं असतं आणि त्यावरती भरपूर अशा सेवा देखील झालेल्या असतात. त्याचबरोबर या बेलपत्रामध्ये लक्ष्मीला घरामध्ये आकर्षित करण्याची ऊर्जा असते आणि त्यामुळे आपल्याला हे बेलपत्र जरी सुकले तरीसुद्धा तुमच्या तिजोरीमध्येच ठेवायचं आहे. जोपर्यंत राहील तोपर्यंत राहू द्यायचं आहे. आता बघा, जर तुम्हाला हे पैशांच्या तिजोरीमध्ये बेलपत्र ठेवायचं नसेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या पर्समध्ये सुद्धा हे बेलपत्र ठेवू शकता.
आता बघा, तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा बेलपत्र ठेवायचं आहे आणि तुमच्या पॉकेटमध्ये सुद्धा ठेवायचं आहे, म्हणजे पर्समध्ये सुद्धा ठेवायचं आहे. तर तुम्ही अर्पण केलेले पैकी 2 बेलपत्र घरी घेऊन येऊ शकता. आता तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल, तो व्यवस्थित चालत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, ते बेलपत्र जे आहे तर ते आपल्या उद्योग व्यवसायाच्या तिजोरीमध्ये जरी तुम्ही ठेवलं तरीसुद्धा चालेल. या शिवपुराणामध्ये असं सांगितलं जातं की जो बी व्यक्ती मनोभावे एक बेलपत्र शिवपिंडीवरती अर्पण करतो, त्याच्या सर्व इच्छा मनोकामना भगवान शिवशंकर हे पूर्ण करत असतात. त्याचबरोबर तुम्हाला या श्रावणी सोमवारी, हा लास्टचा सोमवार असणार आहे, बेलपत्राच्या झाडाखाली एक दिवा देखील तुम्हाला लावायचा आहे. तर पहा, या सोमवारच्या दिवशी बेलवृक्षाखाली दिवा लावण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. एक दिवा जर आपण बेलपत्राच्या झाडाखाली जर लावला तर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर हे टिकून राहते. जर नवरा बायकोमध्ये पटत नसेल तर दोघांनीही या श्रावण महिन्यातील सोमवारचं व्रत करावं आणि त्याचबरोबर शिवपिंडीची विधिवत पूजा करून बेलपत्राचं सेवन करावं. जे शिवपिंडीवरती अर्पण केलेलं बेलपत्र आहे त्याचं एक सेवन बेलपत्राचं नवरा बायकोंनी करायचं आहे. यामुळे विवाहित जोडप्यांमध्ये प्रेम निर्माण होते आणि त्यांच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी